नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. हा बॅग शिवण्याचा व्हिडिओ आहे आणि शूट करताना मोबाईल चालूच राहिला आणि पुढे काय झाले पहा. आणि आपले व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना आपल्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटावं ह्या उद्देशाने आपण व्हिडिओची सुरुवात करतो. आणि माझ्याकडून जी व्हिडिओला सुरुवात केली तीच मला डिलीट करावी लागली, कारण माझे गॅलरीतले फोटोचे आणि व्हिडिओचे स्टोरेज पूर्ण भरले होते. कारण बाकीच्या व्हिडिओमध्ये आणि शिवणकामाच्या व्हिडिओमध्ये खूप फरक आहे. बाकीचे जे व्हिडिओ असतात ते पुढचं मागं आणि मागच्या पुढं झाले एडिटिंग करताना तरी पण चालतं, पण शिवणकामाचे व्हिडिओ हे सुरुवातीपासूनच आपल्याला एडिटिंग करावे लागतात. कुत्र्याचं पाय मांजराला आणि मांजराचं पाय कुत्र्याला असं करून अजिबात चालत नाही. शिवणकाम ही एक चांगली कला आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना काहीतरी फायदा व्हावा. आपल्या ज्ञानातून त्यांच्या पण ज्ञानामध्ये काहीतरी भर पडावी या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असते. परंतु आजचा व्हिडिओ मला अर्धवटच अपलोड करावा लागला, कारण ही हँड पर्स हँडबॅग एवढी सुंदर तयार झालेली आहे शिवून की तुम्हाला पाहता क्षणी आवडेल. तर सुरुवातीचा जो पार्ट असतो बॅग कटिंगचा, कापड अस्तर फोम असेल, रबर सीट असेल किंवा आपली गोणी असेल, हे जे काय असते ते मी नाही दाखवू शकले. चेन कशी लावायची हे पण नाही दाखवू शकले, परंतु आता राहिलेला भाग आहे तो मी तुम्हाला दाखवू शकते. व्हिडिओ बनवताना मोठ्या साईजचे व्हिडिओ बनवू नका. एक दोन मिनटाचेच व्हिडिओ बनवा आणि जे महत्त्वाचा पार्ट आहे तोच व्हिडिओमध्ये घ्या, जेणेकरून आपले स्टोरेज आपल्यासाठी रिकामी जागा राहील स्टोरेजमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर जर एक्सपोर्ट होत नसेल तर व्हिडिओ बनवून काहीच फायदा नाही. आपली मेहनत ही सगळी वायाला जाते आणि फक्त पश्चाताप येतो. आपल्या डोक्याला खूप ताप होतो. तर डोक्याला असा ताणतणाव येईन असे व्हिडिओ तर बनवूच नाही असं मला वाटतं. परंतु आपल्याला जी कला येते त्या कलेतून दुसऱ्याचा पण फायदा व्हावा असं पण वाटतं. ज्ञान दिल्याने वाढते, आपल्या ज्ञानात भर पडते, त्याच्यासाठी दुसऱ्यांचा पण फायदा आणि आपला पण फायदा होतो. आणि मी आत्तापर्यंत 200च्या वर व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु कुणाचीही मदत घेतलेली नाही. मी एकटीने स्वतः व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कुठला ट्रायपॉड पण नाही आणि म्हणजे कुठलेही साधन नसताना मी व्हिडिओ बनवत आहे. कसे बनवत असेल आणि ते आता तुम्ही विचार करू शकता. आणि मोबाईल पण खूप छोटा आहे, सॅमसंग कंपनीचा. मला खूप दिवसापासून शिवणकाम येत आहे, परंतु मी आपल्या असेच घरच्या घरी स्वतःचे ब्लाऊज किंवा अशी फाटकी तुटकी कपडे असे मी मशीनवर रिकाम्या वेळामध्ये शिवत बसायची. आणि एक दिवस अशी डोक्यात आयडिया आली की खूप शिवणकामाचे व्हिडिओ यूट्यूबवर दिसत आहेत, आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यातून पण मी थोडंफार ज्ञान घेतलं, अशा बॅगा वगैरे शिवायला लागले. बॅगांचं पण मला थोडंसं नॉलेज होतं आणि आपण पण व्हिडिओ यूट्यूबवर टाकू शकतो अशी मला थोडीशी आयडिया आली आणि मी सुरुवात केली आणि टाकायला लागले. परंतु मला असं मध्ये काही कारणास्तव किंवा काही कामानिमित्त किंवा असं काही मध्ये आजारी पडले, डोकेदुखीचा त्रास आहे मला, मायग्रेनचा, तर खूपच त्रास होतो. तर याच्यातूनही मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, पण असा गॅप पडत आहे मध्ये व्हिडिओ टाकण्यामध्ये. माझा रेग्युलर व्हिडिओ मला टाकणं पॉसिबल होत नाही, तर मी प्रयत्न करत असते. तर तुम्ही सपोर्ट द्या आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण करा मला. आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा तो पण मला थोडासा मोटिवेशनल मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते आज आणि थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही पण असं यूट्यूबवरती ज्या गृहिणी आहेत, घरकाम करत आहेत, त्यांचा पण वेळ असा जर वायाला जात असेल घरातल्या कामावरून, तर तुम्हीसुद्धा तुमची लहान मुलं जरी असली तरी सांभाळून असा एक दोन व्हिडिओ तुम्ही असे 2 दिवसांनी टाकू शकता. दिवसाआड पण टाकलं तरी चालतं, काही हरकत नाही. पण माझ्यात मग खूपच गॅप पडत आहे व्हिडिओ टाकण्यामध्ये. तर ही बॅग मी तीर्थयात्रेला जाणार आहे, चारधाम यात्रेसाठी ही बॅग मी शिवलेली आहे. हातामध्ये आपलं वापरण्यासाठी 15 दिवस जाणार आहे मी ट्रिपला. तर अशा पद्धतीने मी ही बॅग शिवलेली आहे, पाहू शकता. आतमध्ये पण माझं स्कार्फ वगैरे, रुमाल वगैरे, मोबाईल, पैसे काही पण याच्यात बसू शकतं, त्याच्यासाठी मी शिवलेली आहे. तर अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीची बॅग इथं शिवून मी तयार केलेली आहे. आणि पैसे कशाला खर्च करायचे, आपल्याला येत असताना शिवायला, त्याच्यासाठी मी घरी शिवलेली आहे.
आणि एक प्रामाणिकपणे तुम्हाला थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या हेतूने माझी बॅग पण तुम्हाला पाहायला मिळाली. आणि शिवणकाम येत नसेल तर तुम्ही दुसरे कुठलेही व्हिडिओ यूट्यूबवर म्हणजे टाकू शकता. आपल्याला जे स्किल येत आहे, कोणतंही कुणी रेसिपीचे व्हिडिओ टाकत आहे, कुणी ब्लॉगिंग टाकत आहे, म्हणजे मोटिवेशनल टाकत आहे, कुठलेही तुम्ही कॉमेडीचे वगैरे कुठलेही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर टाकून 4 पैसे कमवू शकता. मी असे भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत की यूट्यूबवरून पैसे लोकांना भरपूर असे मिळालेले आहेत आणि ते सक्सेसही झालेले आहेत. पण मी थोडासा प्रयत्न करत आहे, सक्सेस होऊ नाही तर नाही होऊ. पण माझ्या वयामध्ये मी आता इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा किंवा फालतूच्या डोक्यात विचार घेण्यापेक्षा याच्यामध्ये असा वेळ घालवण्याचा मी विचार केलेला आहे. आणि पैसे मिळो नाही तर नाही मिळो, पण मला जे आत्मिक समाधान मिळत आहे ते मी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा लहान मुली घरामध्ये आहेत किंवा माझे स्वतःचे ब्लाऊज, मुलींना फ्रॉकी वगैरे काही शिवू शकते आणि त्यासोबत मी यूट्यूबवर पण ते व्हिडिओ मी अपलोड करू शकते. त्या हेतूने मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. आणि तुम्हाला पण तुम्ही पण असे व्हिडिओ बनवू शकता. शिवणकाम येत असेल तर शिवणकामाचे बनवू शकता. आपल्याला कला येत असून आपण जर त्या कलेचा अजिबातच उपयोग नाही करायचा, फक्त शिकायचा आणि तसंच बसायचं, त्याचा काहीच उपयोग नाही. तर आजकाल खूप म्हणजे असं महागाई वाढलेली आहे. पूर्वी 10 रुपये लागायची वस्तू घ्यायला तिथे आता 100 रुपये लागत आहेत. आणि पूर्वी चूल आणि मूल ते त्यांना जमत होतं, पण आता शिक्षण पण भरपूर प्रमाणामध्ये शिकत आहेत आणि मग त्या शिक्षणाचा पण उपयोग काहीच करायचा नाही म्हटल्यानंतर घरी बसून काय फायदा आहे आपला. तर ज्यांना नोकरी नाही काही नाही त्यांच्यासाठी तर यूट्यूब खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे. तर पाहू शकता बॅग आपली कशी झालेली आहे.